3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण ठाण्यातील दादा पाटील वाडी परिसरातील सिद्धार्थ दर्शन हाऊसिंग सोसायटीतील सदस्यांना भेटणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। 3:30 ठाण्यासारख्या गजबजलेल्या शहरामध्ये शांत आणि रम्य असणाऱ्या सिद्धार्थ दर्शन या सोसायटी बद्दल जाणून घेऊयात इथल्या सभासदांकडून। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव नरेंद्र कृष्णाजी मराठे आहे। मराठी काका, तुम्ही या सोसायटीचे? मी सेक्रेटरी आहे। बर, गेली 20 वर्ष आमच्या सोसायटीला झालेले आहे। हां, मग इथं कुठल्या कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात? सांस्कृतिक प्रोग्राम आम्ही सगळे करतो वर्षभरामध्ये। हां, आणि मी या सोसायटी बद्दल बघतोय की ही सोसायटी फार स्वच्छ आणि टापटीप आहे, तर याच्या मागचं रहस्य काय नेमकं? महिला सगळे लक्ष ठेवतात तिकडे। सगळ्या महिला? अभिनंदन। तर कोणीतरी महिलेनेच बोललेलं जास्त जातं। कोण बोलणार? जोशी वहिनी बोलते। या, नमस्कार। नमस्कार। सोसायटी बद्दल सांगा। जे आता त्यांनी म्हटलं मराठी काकांनी, तर सगळं क्रेडिट लेडीजना जातं। सगळा महिला वर्ग, सगळी स्वच्छता ठेवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची आहे। आणि बेसिकली इकडची मुलं सुद्धा अगदी व्यवस्थित, म्हणजे काहीही केअर खाली टाकत नाही। दॅट इज अ प्लस पॉइंट, म्हणून ही सगळं क्रेडिट लेडीजनाच जातं। म्हणजे स्वच्छतेतून सुंदरतेकडे जाणारी ही सोसायटी म्हणायला हरकत नाही। नक्कीच, अगदी 100%। या सोसायटीमध्ये आता रंगणारे आपला खेळ साडेमाडे। चला तर मग सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपण आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला सुरुवात करतोय आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 भाग्यवान स्पर्धक, आणि हे निवडण्यासाठी आपला एक छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। हॅलो, तुझं नाव काय? अर्णव। अर्णव, पूर्ण नाव? अर्णव वसंत जोशी। माय दिस इज सिद्धार्थ दर्शन दादा पाटील वाडी ठाणे वेस्ट। हे काय होतं? माझं नाव। तुझं नाव एवढं मोठं आहे? केवढं मोठं नाव आहे याचं बघितलं का? म्हणजे मला तर 4 दिवस लागतील पाठ करायला। बरं, तू कुठल्या शाळेमध्येस? एकच जोशी। एकच जोशी? एकच जोशी, तेच की, एकच जोशी ना? तू एकच जोशी जातोस ना तिथे शाळेला, म्हणून शाळेचं नाव एके जोशी। असं कितवीला आहेस तू? सिनियर केजी। सिनियरला आहेस? केजीला आहेस? मग काय काय शिकवतात शाळेत? पण अजून जायचंय मला। मग तू शाळेत जातच नाहीस का? शाळेत जात नाहीस? पण सुट्टी घेतो, कधीतरी सुट्टी घेतो, कधीतरी शाळेत जातो। बर, मग सुट्टी काढताना काय कारण सांगतोस का? मी आजारी आहे वगैरे म्हणून शाळेत असंच सांगतोस ना लबाडा? आता एक काम करणार माझ्यासाठी, आपल्या पहिल्या राऊंडला आपल्याला ना 3 लोक निवडायचे तिथं पहिला राऊंड खेळण्यासाठी, आणि त्यांचे टोकन्स इथून 3 मला तू काढून द्यायचे। देशील ना मला? पण डोळे मिटून काढून द्यायचे, चालेल? मग दे मला 3 टोकन्स काढून। 1, मिक्स कर मिक्स कर मिक्स कर, 2, 3 टोकन्स मला अर्णवनी दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 30। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 20। अभिनंदन। हे आहेत आपले 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आज अंदाजे किती राऊंड मध्ये कोणती वस्तू असेल याबद्दल खूप उत्सुकता या 3 स्पर्धकांमध्ये, पण त्या अगोदर आपण थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रियांका प्रेमकुमार साळवी। साळवी वहिनी, आपण काय करता? मी गृहिणी आहे। गृहिणीच आहेत। आणि मग दादा काय करतात? दादा सर्व्हिसला आहेत कंपनीत। बर, मला एक सांगा, तुमचा आवडता दागिना कुठला? मंगळसूत्र। मंगळसूत्र? पण मंगळसूत्र आणि त्याच्या ऐवजी अजून कुठले दागिने घ्यायला आवडतात वगैरे असं काही? बांगड्या आणि गळ्यातली जास्तीत जास्त वेगवेगळे घालायला आवडतात। बर, मग तुम्ही पहिला दागिना दादांनी तुम्हाला कुठला दिला? गळ्यातला दिला होता, सर दिला होता। बर, पण मग मला एक सांगा की असं बऱ्याच वेळा घडतं, बऱ्याच घरांमध्ये घडतं की यांना न कळता ह्या आपल्या एखादा दागिना घेऊन येतात। असं तुम्ही किती वेळा दागिना आणला? एकदाही नाही। एकदाही नाही? अजून तेवढं धाडस झालेलं नाहीये, पण लवकरच तुमच्यात हे धाडस येवो असं मला वाटतंय। आणि कदाचित आज तुम्ही असा सुखद धक्का देऊ शकता बरं का दादांना। बघूयात, आपण त्याच्यावर नंतर बोलूयात। नमस्कार, आपलं नाव? वैशाली जामखेडकर।
जामखेडकरांची घरी कोण कोण असतं? ते सध्या मी एकटीच आहे. बर. माझा मुलगा आणि सून लंडनला गेले. लंडनला आहेत ते. मग तुमची लंडन वारी झालीच असेल. 3 वेळेला जाऊन आले मी. बर, मग तुम्ही इथे एकटेच असता? सध्या आणि- एकटेच आहेत. हा, आणि आजोबा ते नाशिकला असतात. नाशिकला. मग तिकडे काही खास कामानिमित्त? त्यांचा बिझनेस आहे तिकडे आणि जॉईंट फॅमिली आहे त्यांची मोठी. हा, पण मग ते तिकडं तुम्ही इकडे करमत. झाली सवय आता. बर बर, तुमचा आवडता दागिना सांगा. नेकलेस. नेकलेस आणि कानातली पण. नाही पण तुम्हाला तुम्ही सचिवालयात असल्यामुळे फार सोफिस्टिकेटेड वगैरे तुमचं राहणं असणार. नाही सिंपल राहत होते मी. हा, तेच म्हणजे शिस्तीचं सगळं वातावरण असल्यामुळे तुम्हाला जास्त हौसही नाही. पण मग घरी बसून एकटीला करमतं? वाचन, टीव्ही, बर, मग कुठल्या प्रकारचं वाचन करायला आवडतं? सगळ्या प्रकारचे. ऐतिहासिक जास्त वाचते. ऐतिहासिक जास्त वाचतं. नमस्कार, आपलं नाव? अरविंद वासुदेव कुंदप. कुंदप काका, आपण काय करता? माझं स्टेशनरीचं दुकान आहे मुलुंडला. बर, म्हणजे सगळे शैक्षणिक साहित्य सगळे तुमच्या इथे मिळतात. हा, हा, स्टेशनरी. मला असं विचारायचं होतं तुम्हाला की मी आता इथं बघतोय सगळ्यांना सोन्याबद्दल आणि दागिन्यांबद्दल फार आवड पण असते बायकांमध्ये, पण पुरुषांमध्ये किती असते हो? भरपूर आहे. तशी मला अंगठी, चैन वगैरे घालायला आवडतं. बर, म्हणजे चैनी करायला आवडतात म्हणजे हो हो, असं- चैनी पण करायला आवडतं. बरं, आता तुमच्या हातामध्ये 2 अंगठ्या दिसतात, त्यामुळे तुम्हाला सोन्याची प्रचंड आवड असं मला दिसतंय. बर, घरी कोण कोण असतं? मी, माझी मिसेस आणि मुलगी आहे बर, कावेरी. मुलगी पण आहे. तुम्हाला कोण मदत करतं सगळ्या कामांमध्ये? नाही, माझी मिसेस पण मदत करते ह्या कामामध्ये. हा, हो. त्या गृहिणी आहेत? नाही, ते MTNL मध्ये सर्व्हिसला आहे. MTNL मध्ये सर्व्हिसला आहेत. हा, तरी सुद्धा ते मार्केटिंग वगैरे बरेचसे गोष्टी बघते. बर, पण मग दागिने घ्यायचे सगळे व्यवहार तेच बघतात का तुम्ही नाही, बघता? तेच बघते स्वतः. बरं, मग आता आपण जरा उलट विचारतो. काकूंनी कधी तुम्हाला एखादा दागिना घेऊन दिला? हो, ह्या अंगठ्या आणि चैन 3च घेऊन दिले अरे वा वा वा, काकू कुठे आहेत? आहेत. काकू क्या बात आहे. काकूंनी काकांवरच्या प्रेमाबद्दल त्यांना अंगठ्या आणि चैनी दिल्या. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी दागिने, अलंकार, सोनं यावरच का अडकून बसलोय. त्याच्याकडे मी वळणार आहे, पण त्याच्या अगोदर आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड विषयी जाणून घेऊयात. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहोत. त्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही बरोबर किंमत सांगितलीत तर तुम्हाला ती वस्तू गिफ्ट म्हणून देणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल. आणि आज पहिल्यांदा नशिबाचे फासे आजमावत आहेत साळवी वहिनी. साळवी वहिनीने मिळाले 3 अंक. जामखेडकर आजी, तुम्ही फासा टाका. जामखेडकर आजीने मिळाला 1 अंक. कुंदप काका, कुंदप काकांना मिळाले 3 अंक. कुंदप काका आणि साळवी वहिनींमध्ये टाय झालाय, त्यामुळे ते पुन्हा एकदा नशिबाचे फासे टाकतील. 3 काका, काकांना 6 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत आपले कुंदप काका, त्यानंतर साळवी वहिनी आणि सर्वात शेवटी जामखेडकर आजी. आणि ज्या वस्तूची आज ते बोली लावणार आहेत त्या वस्तूचं नाव आहे नेकलेस सेट. ह्या नेकलेस सेट मध्ये 24 कॅरेट सोन्याचे प्लेटिंग असून यामध्ये अमेरिकन डायमंड्स आहेत जे मशीन फिटिंग आहेत. कुंदप काका, तुमचा अंदाज सांगा. याचा अंदाजी किंमत 5,000 रुपये. 5,000 रुपये. पाठीमागे काय वाटतंय? 1,500. 500, 3,000 3,000, 1,000. काका, तुमचा फायनल अंदाज सांगा. फायनल 3,000 रुपये. 3,000 रुपये. ठाम यावं हो मतावर. हो लिहून टाकायची किंमत. हो हो. चला तर मग लिहून टाकू. साळवी वहिनी, तुमचा अंदाज सांगा. 975. 975. बाकीच्यांना काय वाटतंय? 1100. 1100. 1299. अजून काही अंदाज? 2,300. तुमचा अंदाज सांगा. 1175. 1175. ठाम आहे या मतावर. हो. लिहून टाकायची ही किंमत. हो. लिहूयात मग. जामखेडकर आजी, तुमचा अंदाज सांगा. 4,750. 4,750. तुमचा काय अंदाज? 2,000. 2,500. 1,100. 2,000. फायनल अंदाज सांगा. 4,500. 4,500. ठाम आहे या मतावर. ही किंमत फिक्स करून टाकायची. हो. लिहून टाका. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. कुंदप काकांनी सांगितलेली किंमत आहे 3,000 रुपये.
साळवी वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1175 रुपये, तर जामखेडकर आजींनी सांगितलेली किंमत आहे 4500 रुपये. पाहूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. भीती वाटते माझी बरं. बघूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि या नेकलेस सेटची खरी किंमत आहे 2495 रुपये. त्याच्या जवळची बोली लावली होती कुंदप काकांनी, त्यामुळे त्यांना मिळते हा नेकलेस सेट. अभिनंदन काका. अभिनंदन काका, पहिल्या राऊंडचे तुम्ही विजेते झालेला आहात आणि तुम्हाला नेकलेस सेट मिळालाय. आता याच्यावर हक्क कुणाचा, काकूंचा का कावेरीचा? कावेरीचा. कावेरीचा. हा. क्या बात आहे. अभिनंदन कावेरी. कावेरी, कसं वाटतं तुला आता बाबा तुझे जिंकलेत आणि तुझ्यासाठी नेकलेस सेट ते तुला गिफ्ट करतायत? आय एम प्राऊड ऑफ माय डॅड. अरे वा, अभिमान आहे अशा मुलींचा आम्हाला सुद्धा. काका तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आता जॅकपॉट राऊंडला गेलेला आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कावेरीशी थोडस मी बोलतो. कावेरी, तुला खूप भरून आलंय. काय वाटतं तुला बाबांबद्दल? आज बाबा जिंकलेत तुझे. आणखीन काय बोलायला शब्दच नाही. त्यांनी माझ्यासाठी एवढं हे केलं. अरे बाबा ते तुझ्यासाठी वाटेल ते करतील. आणि खास बाबांनाही खरं आवडत असेल दमलेल्या बाबाची कहाणी. तुला हे गाणं जितकं आहे ते मला आज इथं सगळं साक्षात समोर आठवतंय तुला आणि तुझ्या बाबांना बघितल्यावर. काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.